Good morning. So today we have to discuss the some special types of integrations. किंवा त्याला म्हणू शकता की some standard formulas of integrations. ठीक आहे. याच्या समोरचे काय आपण जे स्पेशल टाइप्स बघतो इंटिग्रेशनचे. ठीक आहे की या टाइपचा जर क्वेश्चन आला तर तुम्हाला त्या जे काही स्टेप्स आहेत त्या स्टेप्सनी फॉलो करून तुम्हाला सॉल्व्ह करावं लागेल. ठीक आहे. त्यासाठी हे जे काही स्पेशल टाइप्स ऑफ इंटिग्रेशन्स आहेत किंवा याला तुम्ही स्टँडर्ड फॉर्म्युला पण म्हणता. तर हे स्टँडर्ड फॉर्म्युला पण तुमचे पाठ असणं आवश्यक आहे. ठीक आहे. त्यातला फर्स्ट स्पेशल टाइप्स ऑफ इंटिग्रेशनचा फॉर्म्युला आहे इंटिग्रेशन 1 upon x square plus a square. A is a constant and x is a variable. 1 upon x square plus a square dx is equal to 1 upon a tan inverse x upon a plus. ठीक है. Then second integration 1 upon x square minus a square dx is equal to 1 upon twice a log of x minus a upon x plus a plus c. ठीक है. म्हणजे इकडे x square plus a square आहे इथे x square minus a square दोन्ही मध्ये डिफरन्स. ठीक आहे. सो 1 upon x square minus a square dx is equal to 1 upon twice log mod of x minus a upon x plus a plus c. Then third formula integration 1 upon a square minus x square dx 1 upon twice a log mod of a plus x upon a minus x plus c. ठीक है. 1 upon a square minus x square dx is equal to 1 upon twice a log of a plus x upon a minus x plus c. And a is a constant, x is a variable. ठीक आहे. सो हे तीन फॉर्म्युले झाले. ठीक आहे. याच्यामध्ये डिनॉमिनेटर मध्ये कुठेही रूट नाहीये. ठीक आहे. आता तेच फॉर्म्युले रूट मध्ये जर त्याला रूट असेल तर ठीक आहे. फॉर्म्युला नंबर 4 इंटिग्रेशन 1 upon root a square minus x square dx is equal to 1 upon a square minus x square dx is equal to sin inverse x upon a plus c. ठीक है. a square minus x square चा विदाउट रूट वाला फॉर्म्युला 1 upon twice a log a plus x upon a minus x आणि याच फॉर्म्युल्याला फक्त डिनॉमिनेटरच्या टोटल व्हॅल्यू रूट आहे तर फॉर्म्युला बनतो sin inverse x upon a plus c. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट फॉर्म्युला 1 upon root x square minus a square चे इंटिग्रेशन log of mod of x plus रूट मध्ये जी व्हॅल्यू असेल ती रूट x square minus a square plus. ठीक आहे. आता x square minus a square आता प्लस असेल तर 1 upon root x square plus a square dx is equal to log of x plus root x square plus a square plus c. log of mod of x plus root x square plus a square plus c. ठीक है. And then second formula number 7 integration 1 upon x root x square minus a square dx. So याला डायरेक्टली तुम्ही लिहू शकता 1 upon sec inverse x upon a plus. ठीक है. याच्यानंतर जे काही आपण स्पेशल टाइप्स ऑफ इंटिग्रेशन बघणार आहे ठीक आहे ते सॉल्व करण्यासाठी तुम्हाला हे जे काही 7 फॉर्म्युलेज आहेत हे 7 फॉर्म्युले तुमचे लर्न असणं आवश्यक आहे. तेव्हाच आपण समोर जे काही स्पेशल टाइप्स ऑफ इंटिग्रेशन सॉल्व करू शकतो बाय युजिंग दॅट सम स्पेशल इंटिग्रेशन्स. ठीक आहे. याचा यूज करून आपण ते क्वेश्चन सॉल्व करू शकतो. ठीक आहे. आता हे जे काही 7 फॉर्म्युलेज आहेत हे फॉर्म्युले बनले कसे. ठीक आहे. त्यातला एक फॉर्म्युला मी प्रूफ करून दाखवतोय. ठीक आहे. हाऊ टू डिराइव दॅट फॉर्म्युलेज. ठीक आहे. सो आतापर्यंत जे काही फॉर्म्युले आतापर्यंत बनवले आपण ठीक आहे आपल्याकडे एकच मेथड आहे. ठीक आहे. सो हे फॉर्म्युले सुद्धा त्याच मेथडने बनवले जी आपण फर्स्ट मेथड बघितली इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन्स मेथड. ठीक आहे. सो दॅट 7 फॉर्म्युले आल्सो डिराइव्ह फ्रॉम दॅट मेथड्स दिस इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन्स मेथड. ठीक आहे. त्यातला मी एक जो काही फर्स्ट फॉर्म्युला आहे ठीक आहे त्याचं मी प्रूफ करतोय प्रूफ दाखवतोय तुम्हाला. ठीक आहे. आणि सिमिलरली यू कॅन प्रूव्ह दॅट द रिमेनिंग फॉर्म्युलेज. ठीक आहे. सो फर्स्ट इंटिग्रेशन 1 upon x square plus a square dx is equal to काय येते 1 upon x square plus a square dx असेल तर 1 upon a tan inverse x upon a plus. ठीक आहे. So you have to take the left hand side I is equal to integration 1 upon x square plus a square dx. ठीक आहे. त्याचं इंटिग्रेशन काढायचं आपल्याकडे सबस्टिट्यूशन्स भेटतात. आता इथे x square plus a square. ठीक आपण जर बघितलं तर आपण डिनॉमिनेटर पुट करतो x स्क्वेअर ला जर पुट केलं तर twice x वरती आहे का डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट नाही. ठीक आहे. मग आता याला करणार आन्सर tan च्या टर्म्स मध्ये. ठीक आहे. सो x च्या जागी मला tan ची व्हॅल्यू tan पुट करावी लागेल. फंक्शन कुठलं पुट करावं लागेल tan.
पण इथे कॉन्स्टंट नाही 1 वगैरे, इथे a म्हणून x च्या जागेवर a आपल्याला कॉमन काढता यायला पाहिजे, म्हणून x च्या जागेवर a tan थीटा जर पुट केलं तर हा फॉर्म्युला तुम्ही डिराइव्ह करू शकता बाय युजिंग सबस्टिट्यूशन मेथड. ठीक आहे. सो पुट x is equal to a tan theta. ठीक आहे. x is equal to a tan theta. So dx dt करावं लागेल मला. So differentiate with respect to x. ठीक आहे. सो काय आहे ना with respect to इकडे थीटा आहे म्हणून काय करावं लागेल with respect to थीटा घ्यावं लागेल आपल्याला जे पण पुट करू. ठीक आहे. सो काय आहे ना dx upon d theta is equal to a, and what is the derivative of tan theta? Sec square theta. ठीक है, काय ना a sec square theta. ठीक है, a sec square theta. ठीक है. मग dx is equal to काय ना a sec square theta d theta. ठीक है. जसं आपण x च्या जागेवर कुठली व्हॅल्यू पुट करतोय, पुट t. ठीक आहे. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू t करतोय. इथे थीटा घ्यायला आहे म्हणून मला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू काय घ्यावं लागेल, थीटा घ्यावं लागेल. ठीक आहे. आणि dx इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू थीटा dx अपॉन d थीटा आणि a कॉन्स्टंट असेल tan थीटा डेरिव्हेटिव्ह sec स्क्वेअर थीटा. ठीक आहे. आपल्याला dx इज इक्वल टू पुट करायचं. ठीक आहे. आता मी जर थीटा पुट केलं तर मला थीटाची व्हॅल्यू फायनली सबस्टिट्यूशन्स मेथड मध्ये रिटर्न द्यावं लागेल. ठीक आहे. त्याच्यावर थीटाची व्हॅल्यू काढणार तर देअरफॉर हा a कसा आहे मल्टिप्लाय इकडे काय होणार dy x upon a is equal to tan theta. So therefore theta is equal to हे tan इकडे काय ना tan inverse x upon a. थीटा जागा काय करणार आपण tan inverse x upon a. ठीक आहे. मग करा सबस्टिट्यूशन्स काय ना I is equal to integration 1 upon x च्या जागेवर a tan theta इथं x स्क्वेअर आहे तर या टोटल टर्मचं सुद्धा स्क्वेअर होईल म्हणजे काय a स्क्वेअर tan स्क्वेअर थीटा प्लस a स्क्वेअर आणि dx च्या जागेवर काय पुट करणार आपण dx च्या जागेवर थीटा ची टर्म्स a sec स्क्वेअर थीटा d थीटा a sec स्क्वेअर थीटा d थीटा. सो 1 into a sec स्क्वेअर थीटा I is equal to integration a sec स्क्वेअर थीटा अपॉन इथे a स्क्वेअर इथे a स्क्वेअर. सो मी याच्यातून a स्क्वेअर कॉमन काढू शकतो. सो मी a स्क्वेअर कॉमन काढलं. सो व्हॉट इज रिमेनिंग tan स्क्वेअर थीटा प्लस 1 d थीटा. ठीक आहे. मग काय येणार हा स्क्वेअर आणि हा झाला a कॅन्सल. सो 1 म्हणजे sec स्क्वेअर थीटा अपॉन इथे उरला a आणि हा बेसिक फॉर्म्युला आहे आपल्याकडे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा 1 प्लस tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू sec स्क्वेअर थीटा d थीटा. So sec square theta cancel. So 1 upon a integration च्या बाहेर उरलं 1 d theta. So what is the integration of 1 with respect to theta? 1 upon a. काय ते इंटिग्रेशन 1 dx x. So 1 d theta चं काय theta plus 1 theta plus. ठीक आहे. So काय येणार 1 upon a and finally you have to return the value of theta. theta ची व्हॅल्यू x च्या टर्म्स मध्ये tan inverse x upon a plus hence 2. ठीक आहे. ठीक आहे. या पद्धतीने तुम्ही बाकीचे सुद्धा जे काही फॉर्म्युलेज आहेत ते डिराइव्ह करू शकता. ठीक आहे. पण जे काही याच्यानंतरचे आपण स्पेशल टाइप्स ऑफ इंटिग्रेशन बघतो. ठीक आहे. त्या स्पेशल टाइप्स ऑफ इंटिग्रेशनची क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी हे जे काही सम स्पेशल इंटिग्रेशन्स आहेत ठीक आहे किंवा सम स्टँडर्ड फॉर्म्युलेज ठीक आहे जे काही 7 फॉर्म्युलेज आहेत हे 7 फॉर्म्युले खूप महत्त्वाचे आहेत नेक्स्ट टाइपचे क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी. ठीक आहे. जे काही स्पेशल टाइप्स ऑफ इंटिग्रेशन आता याच्यामध्ये 4 ते 5 टाइप्स आहेत स्पेशल टाइप्स मध्ये. ठीक आहे. तर प्रत्येक टाइप्स मध्ये हे फॉर्म्युले खूप महत्त्वाचे आहेत. ठीक आहे. क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी. ठीक आहे. त्याच्यामुळे हे 7 फॉर्म्युले तुम्ही लर्न करा पाठ करा. ते फॉर्म्युले तुमचे जर लर्न असतील तरच याच्यानंतर जे काही आपण स्पेशल टाइप्स ऑफ इंटिग्रेशन सॉल्व्ह करणार आहे ते स्पेशल टाइप्स ऑफ इंटिग्रेशनची क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व्ह करते. ठीक आहे. सो पॉज द व्हिडिओ टू नोट इट डाउन. जे आपण स्पेशल इंटिग्रेशन्स बघितले. ठीक आहे. सो जे काही 7 फॉर्म्युले आहेत ठीक आहे स्पेशल टाइप्स ऑफ इंटिग्रेशन बघण्याच्या आधी देन हाऊ टू अप्लाय दॅट 7 फॉर्म्युलेज. ठीक आहे.
एक सिंपल क्वेश्चन्स आपण याच्यावरचे बघू की फॉर्म्युले तुम्ही अप्लाय कसे करणार, कुठल्या टाईपच्या क्वेश्चनला अप्लाय करणार. ठीक आहे, सेम ॲज इट इज, फक्त x म्हणजे व्हेरिएबल असणार आहे, x च्या जागेवर x स्क्वेअर आहे, सो x स्क्वेअर आहे. आणि जिथे काही कॉन्स्टंट आहे तिकडे कॉन्स्टंट टर्म्स बदलणार आहे, a च्या जागेवर व्हॅल्यू बदलणार आहे. ठीक आहे, सो आपण सगळ्यात पहिले एक सिंपल क्वेश्चन बघू की एक्झॅक्टली याचे काही फॉर्म्युला दिले सम स्पेशल इंटिग्रेशन्स दे हाऊ टू अप्लाय. ठीक आहे, ते कसे वापरणार, आपण कुठल्या पद्धतीने यूज करून त्याला सॉल्व्ह करणार. ठीक आहे, त्याचे काही दोन एक्झाम्पल आपण बघू. फॉर एक्झाम्पल इंटिग्रेशन 1/x² + 9dx 1/x² + 9dx त्याचं इंटिग्रेशन फाइंड आउट करायचं. ठीक आहे, सो आपल्याकडे सम स्पेशल इंटिग्रेशनचा फॉर्म्युला माहिती आहे, फर्स्ट वाला. ठीक आहे, बघा एकदा तुम्ही रिवाइज करून बघू शकता. मी फॉर्म्युला लिहून दिलाय फर्स्ट वाला, काय 1/x² + a². से इंटिग्रेशन काय असते 1/a tan इनवर्स x अपॉन. डायरेक्टली तुम्ही फॉर्म्युला नुसार सिंप्लिफाय करू शकता. x² + a² या कॉन्स्टंटचा सुद्धा स्क्वेअर पाहिजे. मग आता इथे थोडीशी ऍडजस्टमेंट तुम्हाला करायची. 1/x² प्लस आता इथे स्क्वेअरची टर्म्स पाहिजे. सो 9 कशाचा स्क्वेअर आहे 3 चा. सो याला 3² dx लिहू शकतो. म्हणजे 9 ला कसं लिहिलं 3². म्हणजे a च्या जागेवर a² आहे, a स्क्वेअर किती आला आता 3. म्हणजे इथलं जे काही कॉन्स्टंट आहे त्या कॉन्स्टंटच्या टर्मला लिहिलं मी स्क्वेअरच्या टर्म्स. ठीक आहे, 9 चा स्क्वेअर 3 चा स्क्वेअर. ठीक आहे, मग अप्लाय द फॉर्म्युला आहे. सो देयरफॉर इंटिग्रेशन 1/x² + a² dx. फॉर्म्युला लिहायची गरज नाही, तुम्हाला समजण्यासाठी फॉर्म्युला यूज करतो आणि रिवाइज करतो. काय 1/a tan इनवर्स x/a + c. ठीक आहे, सो अप्लाय दैट फॉर्म्युला. इंटिग्रेशन काय ना, इंटिग्रेशन 1/x² + a², a च्या जागेवर किती 3. सो काय 1/3 tan इनवर्स x/3 प्लस. सो दैट इज योर फायनल आन्सर. ठीक झाले ते इंटिग्रेशन. या पद्धतीने आपण फॉर्म्युले अप्लाय करू शकतो. ठीक आहे, कॉन्स्टंट टर्म्स आणि x². ठीक आहे, मग ते कॉन्स्टंट टर्म सुद्धा स्क्वेअर मध्ये लिहायचे. ठीक आहे, देन सेकंड एक्झाम्पल बघू. इंटिग्रेशन 1/5 - x² dx. ठीक आहे, कॉन्स्टंट आधी आहे, सो असं कुठला फॉर्म्युला आहे इंटिग्रेशन 1/a² - x². a² - x². काय 1/2 log a + x/a - x. थर्ड नंबर वाला फॉर्म्युला. ठीक, म्हणजे या कॉन्स्टंटला स्क्वेअर मध्ये लिहावं लागेल. सो आता 5 कशाचा स्क्वेअर आहे माहिती आहे का नाही, मग तरी सुद्धा मला स्क्वेअर लिहायचं आहे. देन हाऊ टू राइट डाउन इन द स्क्वेअर. 5 एक्झॅक्टली कशाचा स्क्वेअर आहे का नाही, मग 5 ला स्क्वेअर मध्ये कसं लिहिणार. ठीक आहे, जेव्हा एक्झॅक्टली स्क्वेअर नसेल एखाद्या व्हॅल्यूचा त्याला काय करायचं एक लक्ष द्या. त्याला सेम थिंग्स म्हणजे √5 लिहिलं मी, म्हणजे रूट दिलं आणि स्क्वेअर करून रूट काय केलं कॅन्सल. स्क्वेअर आणि रूट कॅन्सल. ठीक आहे, आता इथं 9 होतं तर हा 9 3 चा एक्झॅक्टली स्क्वेअर आहे, म्हणून 9 ला मी 3² लिहिलं. पण 5 हा एक्झॅक्ट कशाचा स्क्वेअर आहे का नाही, मग तरी सुद्धा त्याला स्क्वेअर मध्ये लिहावं लागेल आपला फॉर्म्युला यूज करण्यासाठी. कारण आपल्याकडे फॉर्म्युला अवेलेबल आहे इंटिग्रेशन 1/a² - x² dx. ठीक आहे, मग या √5 ला म्हणजे याला काय लिहिलं रूट दिलं, त्याचा स्क्वेअर नसेल एक्झॅक्टली स्क्वेअर नसेल रूट द्यायचा आणि त्याचं काय करायचं स्क्वेअर. मग आता a ची व्हॅल्यू काय झाली √5. मग आता इथे कुठला फॉर्म्युला वापरणार 1/इंटिग्रेशन 1/a² - x² dx इज इक्वल टू काय 1/2a a च्या जागेवर 1/2a log of mod of a + x/a - x plus. So a च्या जागेवर तुम्हाला माहिती आहे किती √5. सो अप्लाय द फॉर्म्युला 1/2√5 log of a √5 plus x upon √5 minus x plus. So that is your final answer. या पद्धतीने आपण फॉर्म्युला अप्लाय करणार. ठीक आहे, x² आणि नंतर जे असणारे कॉन्स्टंट टर्म्स त्या कॉन्स्टंट स्क्वेअर करायचे आहे. जर एक्झॅक्टली स्क्वेअर नसेल तर त्याला रूट द्यायचा आणि स्क्वेअर करायचा आहे आणि देन यू हॅव टू अप्लाय द फॉर्म्युला. ठीक आहे, सो पॉज द व्हिडिओ टू रीड डाउन. Then next question number 3. Integration 1/8 minus √8 minus twice x² dx. ठीक आहे, √8 minus twice x². मग आता रूट वाला असा कुठला फॉर्म्युला आपल्याकडे
इंटिग्रेशन 1 अपॉन पहिले कॉन्स्टंट वाला म्हणजे a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर dx इज इक्वल टू साइन इनवर्स x अपॉन. ठीक आहे. पण आता एकदा लक्ष द्या, क्वेश्चन मध्ये मी थोडासा चेंज केलाय क्वेश्चन 3 आणि 4 मध्ये. x स्क्वेअर पाहिजे आपल्याला, x स्क्वेअर चा कोएफिशिएंट नेहमी 1 पाहिजे. इथे x स्क्वेअर चा कोएफिशिएंट किती आहे 2. हा सगळ्यात पहिले मला 1 करावा लागेल आणि उरलेलं म्हणजे x स्क्वेअर म्हणजे a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर. ठीक आहे. सो आता इथे 2 आहे. ठीक आहे. इथनं मला 2 कॉमन काढावं लागेल. सो इंटिग्रेशन 1 अपॉन रूटच्या आतमध्ये. ठीक आहे. मी 2 कॉमन काढलं. इथे काय उरलं 2 बाहेर गेलं 8 मधून तर 4 मायनस 2 बाहेर गेलं x स्क्वेअर dx. ठीक आहे. फॉर्म्युला ऍडजस्टमेंट करून त्या फॉर्म्युला सारखं पहिले बनवावं लागेल. ठीक आहे. ठीक आहे. मग हे √2 बाहेर मग 1 अपॉन √2 कॉन्स्टंट आहे. ठीक आहे. याला रूट तसंच इंटिग्रेशन 1 अपॉन √4 मायनस x स्क्वेअर dx. ठीक आहे. 1 अपॉन रूट a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर चा फॉर्म्युला आपल्याकडे. ठीक आहे. आणि x स्क्वेअर चा कोएफिशिएंट काय झाला सगळ्यात पहिले सो 1 अपॉन √2 इंटिग्रेशन 1 अपॉन रूट. आता इथे स्क्वेअर पाहिजे आपल्याला. 4 कशाचा स्क्वेअर एक्झॅक्टली 2 चा. मग याला यूज करू 2 स्क्वेअर आणि इकडे x स्क्वेअर dx. सो आपल्याकडे फॉर्म्युला इंटिग्रेशन 1 अपॉन रूट a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर dx इज इक्वल टू साइन इनवर्स x अपॉन a प्लस सो इज इक्वल टू काय नाही आन्सर 1 अपॉन √2 कॉन्स्टंट तसंच a च्या जागेवर किती 2 आणि x च्या जागेवर x स्क्वेअर. मग काय आन्सर साइन इनवर्स x अपॉन 2 प्लस दॅट इज युअर फायनल आन्सर. ठीक. काय करणार थोडंफार x स्क्वेअरचा कोएफिशिएंट हा नेहमी 1च पाहिजे फॉर्म्युल्यामध्ये. बघा ना काय x स्क्वेअर प्लस कॉन्स्टंट a स्क्वेअर किंवा x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर किंवा a स्क्वेअर प्लस x स्क्वेअर किंवा रूट मध्ये पाहिजे त्याच रूट a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर. x स्क्वेअरचा कोएफिशिएंट नेहमी 1 असतो आणि उरलेलं काय पाहिजे कॉन्स्टंटचा स्क्वेअर आणि त्याला फॉर्म्युल्यासारखं बनवायचं आणि फॉर्म्युला अप्लाय करायचा. ठीक आहे. देन नेक्स्ट क्वेश्चन इंटिग्रेशन 1 अपॉन 3x स्क्वेअर मायनस 18 dx. ठीक आहे. सो सगळ्यात पहिले आपल्याकडे फॉर्म्युला कोणता आहे असा 1 अपॉन x स्क्वेअर आणि उरलेलं कॉन्स्टंट आहे मायनस a स्क्वेअर. दॅट इज 1 अपॉन ट्वाइस लॉग x मायनस a अपॉन x प्लस. पण इथे x स्क्वेअरचा कोएफिशिएंट सगळ्यात पहिले पाहिजे काय पाहिजे मला 1. ठीक आहे. सो इंटिग्रेशन 1 अपॉन 3 बाहेर काढू शकतो या दोन्ही मधून मी x स्क्वेअर मायनस 18 मधून 3 बाहेर गेले 6 dx. ठीक. सो हे 3 कॉन्स्टंट आहे. या कॉन्स्टंट इंटिग्रेशनच्या बाहेर इंटिग्रेशन 1 अपॉन x स्क्वेअर मायनस या 6 चा पण स्क्वेअर पाहिजे. 6 कशाचा एक्झॅक्ट स्क्वेअर आहे माहिती आहे का नाही. मग आता मला स्क्वेअर पाहिजे. ठीक आहे. आधीच्या क्वेश्चन मध्ये सांगितलं मी एक्झॅक्टली स्क्वेअर नसेल एखाद्या कॉन्स्टंट टर्मचा सो त्याला काय करायचं रूट द्यायचं √6 आणि कॅन्सल करण्यासाठी स्क्वेअर द्यायचं म्हणजे स्क्वेअर आणि रूट कॅन्सल रिमेनिंग 6. आपल्याकडे फॉर्म्युला आहे इंटिग्रेशन 1 अपॉन x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर dx इज इक्वल टू 1 अपॉन ट्वाइस लॉग मॉड ऑफ x मायनस a अपॉन x प्लस a प्लस. ठीक. सो काय ना 1 अपॉन 3 तसंच कॉन्स्टंट. आता इकडे फॉर्म्युला आपल्याला येतो x स्क्वेअर जागेवर x स्क्वेअर आणि x जागेवर किती आहे √6. 1 अपॉन ट्वाइस a √6 लॉग ऑफ mod of x minus √6 upon x plus √6 plus 3. ठीक है. आता 3 into 2 6 सॉल्व करते हैं. 1 upon 6 √6 log of mod of x minus √6 upon x plus √6 plus. ठीक. सो या पद्धतीने जे काही सम स्पेशल इंटिग्रेशनचे फॉर्म्युले सेवन ते फॉर्म्युले तुम्ही अप्लाय करू शकता. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना. सो पॉज द व्हिडिओ टू नोट इट डाउन.